नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आता आकाशला म्हणत असते की आकाश, तू एक काम कर. तू आत्ताच्या आत्ता वकील साहेबांना सांग की हे पेपर्स घेऊन येऊ नका. मला ही प्रॉपर्टी नको आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नाही आई, प्लीज असं काही बोलू नकोस. तेव्हा मात्र भूमी ही नाटकं बघत असते आणि रागिनी म्हणते की हे बघ, जरी आकाश तू प्रॉपर्टीचे पेपर्स आणलेत तरीही मी त्याच्यावर सह्या करणार नाही, असं सरळ तू वकील साहेबांना सांगून टाक. त्याशिवाय हे काही शक्य होणार नाही, असं तू सरळ सांग ना. नको आहे मला ही प्रॉपर्टी. आकाश, ही प्रॉपर्टी फक्त तुझ्याच नावे असू दे. असं सगळं भूमीला समोर बघूनच रागिनी म्हणत असते आणि गप्प बसलेली असते. ती म्हणते की आकाश, तुझ्यासाठी मी सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडायला तयार आहे. मला यातले काहीही नको. असं म्हणून आता रागिनी मनातच म्हणते की मला माहिती, हे सगळं बोलल्यावर आकाश काही माझं ऐकणार नाही. उलट तो हे करण्यासाठी जास्त उकसेल. आणि त्यावर भूमी मनातल्या मनातच म्हणते की त्यांना माहिती आहे की आकाश हे काही त्यांचं ऐकणार नाही आणि म्हणूनच त्या हे सगळं बरोबर बोलतायत. व्हेरी स्मार्ट, असं ती म्हणत असते. नंतर मग आता इथे आकाश म्हणतो की आई, तू गप्प बस. असं काही होणार नाही. आपलं जे ठरलं आहे ना ते होणारच आहे. काही झालं तरी प्रॉपर्टी आई मी तुझ्याच नावे करणार आहे. आई, तू इतकं निस्वार्थपणे आमच्यावर प्रेम करतेस तरीही भूमीचे डोळे का उघडत नाही आहे मला कळत नाही आहे. भूमी, अगं आई इतकं आपल्याला बोलते, इतकं प्रेम करते, तुला तिच्या बोलण्यातनं जाणवत नाही आहे का? अगं भूमी, तुला माझ्यावर जराही विश्वास नाही आहे का? इतकं सगळं घडतंय आणि तरीही तुला असंच का वाटतंय की हे सगळं आई चुकीचं करते किंवा तिच्याबद्दल किंवा तिच्या मनात आपल्याबद्दल राग आहे, द्वेष आहे? तेव्हा आकाशला ती म्हणते की झालं झालं हेच तर मला बघायचं होतं. मला माहीत होतं की या रडारड करणार आणि तू जिंकणार. परंतु आकाश, तुला हे जराही जाणवलं नाही. हीच अवस्था माझी झाली जेव्हा तू माझ्या एकाही बोलण्यावर विश्वास ठेवला नाहीस. मी तुला वारंवार सांगत आले की ही बाई चांगली नाही. हे आपल्या वाईटावर उठले परंतु तरीही तू ऐकायला तयार नाहीस. ही कित्येक वेळा माझ्याबरोबर चुकीचे वागते परंतु तरीही तरीही तू तिच्यावर विश्वास ठेवतोस. एकदाही नाही विचार केला का गं, माझी भूमी, माझी बायको इतकं का बोलते हिच्याबद्दल, इतका का असा द्वेष करते आणि असं काय घडलं असेल, एकदाही तुला याची खोलात जाऊन चौकशी करावीशी वाटली नाही? याच्यातच माझी हार झाली आकाश आणि याच्यातच माझा विश्वास मेला. तुला मी किती वेळा पटवून देण्याचा प्रयत्न केला. आकाश, ज्यावेळेला ती गाडी, जी अपघात करणारी गाडी होती ती जळाली, त्यानंतर ती गाडी जळाल्यानंतर माझ्यावर जंगलामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. मला जंगलामध्ये डांबून ठेवलं होतं. त्यावेळेलाही तूच वाचवलं होतंस. मला तू वाचवायला आला होतास तेव्हा माझी तू अवस्था बघितली होतीस. त्या दोन्ही सिच्युएशन तुझ्यासमोर आल्या. मी तुझ्यासमोर सत्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तुझ्या मनावर काहीच होत नाही परिणाम. त्यावर तुझा विश्वासच बसत नाही आहे. मी तुला दाखवते की हे सगळं ही बाई करण्याचा प्रयत्न करते परंतु तरीही तू त्याच्यावर जराही विश्वास ठेवत नाही आहे आकाश. तू स्वतःचंच खरं करतोयस कारण तुला स्वतःचं म्हणणं खरं करायचं आहे आणि तुला याच्यावर विश्वासच ठेवायचा नाही आहे की मी हे जे सगळं बोलते ते खरं आहे. आणि तुला विश्वास तुझ्या आईवरच आहे ना, मग जाऊ दे ना. कशा ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात? मी तर म्हणते की तुझा विश्वास आहे ना, राहू दे. आता मला बाबा स्वतःला पटवण्यात वेळ वाया घालवायचा नाही कारण मला या सगळ्याचा खूप त्रास झालेला आहे. आत्तापर्यंत मी तुला सगळं समजावत आले परंतु तू माझ्यावर जराही विश्वास ठेवला नाही. मग जर आकाश, या नात्यामध्ये विश्वासच नाही आहे आणि प्रेमच नाही आहे तर मग हे नातं तरी का करायचं आहे आणि हे नातं तरी मी तुझ्यासोबत का ठेवू? असं सरळ आता भूमी ही आकाशला बोलून दाखवते आणि भूमीच्या या बोलण्यामुळे आकाशला खूप त्रास होत असतो. आकाश म्हणतो की भूमी, माझा विश्वासच बसत नाही आहे की तू हे सगळं बोलतेस भूमी. खरंच खूप त्रास होतो आहे मला या सगळ्याचा. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, सेम सेम माझ्याहीच बाबतीत घडत होतं जेव्हा माझ्या बोलण्यावर तू विश्वास ठेवत नव्हतास. तुझ्यासमोर मी कितीतरी वेळा यांचं खरं रूप आणण्याचा प्रयत्न केला परंतु तू त्या गोष्टींचा संदर्भच लावायला तयार नाहीस. तुला त्या गोष्टीत काहीच चौकशी करायची नाही. मग सोडून दे ना आकाश. जर तुला वाटतंय की तू, तुझी आई योग्य आहे तर मग ठीक आहे ना. मी कशाला हवी आहे या सगळ्यामध्ये आणि मला आता या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे. आकाश, मी तुला एक गोष्ट सांगते की आता मला हे सगळं ऐकून ऐकून आता कंटाळा आला आहे. बस, आता हे सगळं संपवायचं आहे. या सगळ्याचा त्रास मला आता अनावर होतो आहे आणि या सगळ्या गोष्टी संपव आणि तू मला घटस्फोट दे. ते दिलेत पेपर्स, त्याच्यावर तू सही करून मोकळा हो आणि मला कायमचं मोकळं कर. मला या सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे आणि मोकळं व्हायचं आहे, मोकळं. असं म्हणून आता आकाशला ती बोलत असते आणि भूमीचं ते बोलणं अगदी आकाशच्या काळजावर तलवारीसारखं धार करत असतं आणि आजीलाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो की भूमी हे सगळं बोलत आहे. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की आकाश, झालं, चल. मला आता या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा होता, तो मी लावला. आणि परंतु आणखी एक गोष्ट ती म्हणजे की तुला तोपर्यंत प्रॉपर्टी ही काय करायची तुला चांगलंच माहिती आहे.
तेव्हा मग रागिनी मुद्दाम नाटक करत असते आणि पाया पडतच म्हणते की भूमी, ए बाळा भूमी, प्लीज असा चुकीचा कोणताही निर्णय घेऊ नकोस ना गं. अगं, तुमच्या दोघांचं नातं किती सुंदर आहे. तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करता. तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहात हे वारंवार तुम्ही आम्हाला सांगत असताना मग असं का करतेय? अगं, आकाशसोबतचं नातं का तोडतेस तू? मी हात जोडते भूमी तुझ्यासमोर. प्लीज तुमच्या दोघांचं नातं तोडण्याचं हे पाप माझ्या माथी तू मारू नकोस. प्लीज असं करू नकोस. मी हात जोडते तुझ्यासमोर हवं तर. पण प्लीज आकाशला सोडून जाऊ नकोस. असं म्हणून आता रागिनी मुद्दामच रडून दाखवण्याचं नाटक करत असते, जेणेकरून तिला आकाशसमोर मोठं व्हायचं असतं. भूमी म्हणते की काय चाललंय तुमचं रागिनी पटवर्धन? तेव्हा रागिनी म्हणते की प्लीज ऐक ना भूमी. आकाश म्हणतो की आत्या प्लीज शांत हो, भूमीवर काही परिणाम होणार नाही आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही रे आकाश, तिला समजावलं पाहिजे, हे असं कसं घटस्फोट ती घेऊ शकते. तेव्हा आता भूमी तिच्याकडे बघून हसत असते आणि तिच्यावर या रागिनीच्या वागण्याची काहीही रिॲक्शन होत नाही. आणि नंतर रागिनी म्हणते की काय झालं भूमी, तू का हसत आहेस गं? तेव्हा भूमी म्हणते की अहो रागिनी आत्या, झाली तुमची नाटकं करून झाली. नाही म्हणजे तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवून तर झालं ना. हेच तर हवं होतं ना तुम्हाला. आकाशची सिंपती तर हवी होती ना. बस, मग आता ती तुम्हाला मिळाली. मग आता काय, तुमचं काम तर झालंच असं म्हणायचं ना. परंतु नाही, आता नाही, मला ही तुमची नाटकं बघायची नाही. बस झालं, मला आता कंटाळा आला आहे तुमच्या नाटकांना. मी हात जोडते तुमच्या पुढे. बस, आता मला हे तुमचं तोंड देखील बघायचं नाही. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं हे काय बोलतेस तू? अगं आईसमोर बोलतेस, याचं जरा तरी भान ठेव. माझ्या आईला काही बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. असं आकाश तिला बोलून दाखवतो. त्याच वेळेला मग आता इथे भूमी म्हणते की हो आकाश, हो हेच तर असतं ना. तुला यांना बोललेलं काही खपवत नाही ना. मग उगीच कशाला या सगळ्या गोष्टींचा अर्थ? म्हणजे कसं आहे ना, मला इथे परत यायलाच नको ना. मला ना तुझं बोलणं ऐकायचं ना यांचं. म्हणून मग मला आता या गोष्टींपासून कायमची मुक्तता दे. एकदाचा मला डिवोर्स दे आणि मला मोकळं कर. म्हणजे कसं आहे ना, मला पुन्हा पुन्हा तुमच्या लोकांचं इथे येऊन इन्सल्टच करायचा फरक पण नाही पडणार ना. इथे यायचंच नाही तर मग कशाला ह्या गोष्टी? आणि आकाश, हो आणखी एक गोष्ट, जोपर्यंत प्रश्न माझ्यापर्यंत होता मी सहन करत होते, परंतु आता जोपर्यंत प्रश्न माझ्या बाळापर्यंत आला आहे तोपर्यंत मला त्याची सुरक्षा बघितली पाहिजे. त्याचं भविष्य धोक्यात मला टाकून चालणार नाही. त्यामुळे आकाश, मी तुला घटस्फोटाची मागणी करते. तू लवकरात लवकर त्या पेपर्सवर सह्या कर आणि मला मोकळी कर. आणखी एक गोष्ट ती म्हणजे की या सगळ्या गोष्टीमधून तू एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव, चुकूनही दुसऱ्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी करण्याचा विचारही करू नकोस. म्हणजेच तिला टोमणा मारायचा असतो की रागिनीच्या नावावर अजिबात प्रॉपर्टी करायची नाही. आणि त्याच वेळेला आकाश आता खूप चिडलेला असतो आणि तो काहीही बोलत नाही. तो तिकडून फक्त निघून जातो. आणि भूमी मात्र तिरक्या नजरेनेच रागिनीकडे बघत असते, कारण रागिनीचा सगळा प्लॅन भूमीनेच फ्लॉप करून टाकलेला असतो. आणि ती तिथून रागिनीकडे अगदी रागाने बघते आणि तिथून घरातून बाहेर जाते. आणि मग त्याच वेळेला आजी तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो, परंतु भूमी काही थांबत नाही आणि आजीच्या डोळ्यातले अश्रूही काही थांबत नाहीत. हे सगळं बघून आता त्यांना खूपच त्रास होत असतो. तर रागिनी देखील तिकडेच उभी असते, कारण भूमीने तिचा जो काही मुहूर्त असतो त्याची पूर्णपणे बँड वाजवून ठेवलेली असते. रागिनी म्हणते की झालं, ही मध्येच आली आणि हिंदी सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ करून ठेवला. आता प्रॉपर्टी माझ्या हातात येता येता राहिली असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला आकाश आता रूममध्ये येतो आणि आकाशची खूप चिडचिड होत असते. तो रूममध्ये येऊन रूममधल्या सगळ्या वस्तू आता पाडून टाकत असतो. सगळं टेबल्सवरचं सगळ्या ज्या काही खेळणी असतात, त्याचे जुने गोष्टी असतात, त्या सगळ्या काही पाडतो आणि बेडवर येऊन सगळं काही अस्तव्यस्त करून टाकतो आणि मग त्याला उशा वगैरे पाडून टाकतो. त्याच वेळेला आता त्याच्या हातामध्ये टुटू येतो, पण टुटूला पाहिल्यावरती तो जरा शांत होतो आणि टुटूला हातात घेतो आणि म्हणतो की पाहिलंच ना टुटू, आपली भूमी आपल्याला काय म्हणाली ते? अरे ती मला घटस्फोट देणार आहे असं मला म्हणाली ती. आणि मला तर या सगळ्यावर विश्वासच बसत नाही आहे टुटू, की हे सगळं आपली सायकल राणी बोलू शकते. आणि सायकल राणी प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर असते, प्रत्येक सुखदुःखात आपल्याबरोबर असते, परंतु आज ती अशी का वागली मला खरंच काही कळलं नाही. मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय. तू ऐकलंस ना सगळं, ती काय बोलत होती ती? सायकल राणी मला नेहमी म्हणायची की आपण दोघेही कधीच वेगळे होऊ शकत नाही आणि मी तुला कधी सोडून जाणार नाही, असं म्हणणारी सायकल राणी आज टुटू आपल्याला सोडून चाललेली आहे. तू ऐकलंस ना ती कसं बोलत होती ते? आणि या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होत आहे टुटू, असं म्हणून आता आकाश बिचारा रडत असतो आणि टुटूला स्वतःची व्यथा सांगत असतो. आणि त्यानंतर मग आता इथे आकाश म्हणतो की टुटू बघ, आपली सायकल राणी आपल्यासोबत सतत असायची आणि प्रत्येक गोष्टीत आपल्या सुखदुःखात आपल्या सगळ्या आनंदामध्ये असणारी सायकल राणी आज मला म्हणाली की आज मी तुला सोडून जाणार आहे, काय करायचं आहे आपण टुटू? असं म्हणून तो आता त्याला जवळ घेऊन खूप रडत असतो. आणि इथे भूमी ही बाहेर निघालेली असते
आणि आकाशला या सगळ्याचा वर खूप त्रास होत असतो आणि तो त्रास भूमीलाही जाणवतो. आता आकाश मनातच म्हणत असतो की टूटू, तू सांग मी काय करू? मला काय करायचं ना काहीही सुचत नाहीये. टूटू प्लीज मला काहीतरी पर्याय सुचव. आणि भूमी असं का वागते? इतक्या टोकाला जाऊन का निर्णय घेते? तिला खरंच माझा इतका कंटाळा आलेला आहे का? मला इतका त्रास देते का की मी हे सगळं करतोय? खरंच मी कुठे चुकतोय मला काहीच कळत नाहीये. टूटू प्लीज तू तरी ह्या सगळ्याला मार्ग काढ. असं म्हणून आकाश रडत असतो आणि त्याला काय बोलावं काय नाही हे काहीही सुचत नसतं. आता इथून पुढे काय करणार? आपल्या सायकल राणीशिवाय आणि भूमीशिवाय आपण कसे राहणार? हे सगळा विचार करूनच आता आकाशला खूप त्रास होत असतो आणि तो तिथेच तसा बसून रडत असतो. त्यानंतर भूमी आता आकाशला आणि रागिनीला सुनावून बंगल्याच्या बाहेर निघालेली असते आणि भूमी जेव्हा खाली येत असते तेव्हा तिचं ते लक्ष फक्त आकाशच्या खिडकीजवळ जातं. आणि आकाशला जेव्हा ती ते पेपर्स आणून देते त्याच वेळेला आकाशला ती म्हणते की मला या पेपर्सवर सह्या हव्यात. आणि डिवोर्सचे पेपर पाहिल्यावर आकाशचा चेहरा जसा झालेला असतो तो चेहरा आता भूमीला आठवतो. आणि ती विचार करते की जेव्हा मी डिवोर्सचं नाव काढलं त्याच वेळेला आकाशचा चेहरा कसा झालेला होता. परंतु आकाश मला माफ कर, हे सगळं मला करावं लागतंय. आणि हे सगळं मला करावं लागते फक्त त्या दुष्ट बाईमुळे. तुला काय वाटलं की मी घटस्फोट हा शब्द अगदी साधेपणाने उच्चारला का? तर नाही. हा शब्द उच्चारला त्याच्यामध्ये मला किती त्रास झाला हे माझं मला माहिती आहे. हा शब्द बोलताना माझ्या काळजाला किती घरं पडत होती हे मलाच माहिती आहे. मला या सगळ्याचा किती त्रास होत होता. परंतु मलाही कळतं की आता या क्षणाला तू खूप तुटत असशील, आतून स्वतःला त्रास करून घेत असशील. परंतु आकाश, याच्या मागचा माझा उद्देश वेगळा आहे, हे तुला कधीच कळणार नाही. त्याच वेळेला आता आकाश अशा प्रकारे रडत असतानाच आजी त्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते की आकाश, अरे शांत हो बाळा, प्लीज असं रडणं थांबव, असं रडू नकोस, शांत हो. असं म्हणून ती त्याला आता शांत करत असते. त्याच वेळेला आता आकाशला मात्र स्वतःला सावरता येत नसतं आणि आजी म्हणते की आकाश, मला कळतंय या क्षणाला तुझ्या मनाची आणि मेंदूची काय अवस्था झाली असेल ती. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मला सांग आजी, हे सगळं भूमी का वागते? असं का करते ती? मला ना खरंच कळत नाही आहे. माझी समजूतदार असणारी भूमी आज अशी अचानक का वागायला लागली तेही मला कळत नाही आहे. ती आज अचानक मला म्हणाली की मला डिवोर्स द्यायचा आहे. तेव्हा आजी आकाशला शांत करते आणि म्हणते की नाही बाळा, तो शब्दही आपल्या तोंडातून आता तू उच्चारू नकोस. डिवोर्स हा शब्दही आपल्याला घ्यायचा नाही आहे. मला माहिती आहे की या क्षणाला तुम्हाला त्रास होतो आणि भूमीनेही असा टोकाचा निर्णय का घेतला आहे याचा मलाही धक्का बसला आहे बाळा. कारण भूमीची इमेज माझ्यासमोर प्रत्येक वेळेला वेगळी होती. माझी समजूतदार आणि प्रेमळ भूमी ही आज अचानक कशी वागली, तिच्या डोक्यात हा असा विचार कसा आला, त्याचा मलाही सगळ्यात जास्त धक्का बसला आहे. जसा तुला शॉक बसला आहे ना, तसा मलाही या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला आहे बाळा. असं म्हणून ती आकाशला शांत करत असते. तेव्हा आजी पुढे म्हणते की पण नाही, आपण खचून जायचं नाही. काही झालं तरी या सगळ्यातून आपण नक्कीच मार्ग काढू. भूमीला समजवू, तू अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही आजी, मला यावेळेला वेगळंच दिसलं. भूमीचं वागणं हे मला काहीतरी वेगळंच दिसत होतं. तू बघितलंस ना आज भूमी कशी वागत होती ते. खूप काही बोलली ती, असं वागली की हे जणू भूमी नव्हतीच ही आपली, दुसरीच कोणीतरी होती, असं तिचं सगळं काही बोलणं होतं. ते माझ्या मनाला खूप लागलं. खरंच सांगतो आई, आजपर्यंत मला असंच वाटत होतं. माझी भूमी मला नेहमी म्हणायची की आकाश, मरण जरी आलं तरीही ते आपल्याला वेगळं करू शकत नाही. असं बोलणारे असे शब्द होते त्या भूमीचे. आणि आज ती भूमी मला म्हणते की मी तुला सोडून जाणार आहे आणि मला तुझा कंटाळा आलेला आहे आणि या सगळ्या वागण्याला ती त्रासून निघून चालली. हेच मला आजी पटत नाही आहे. हेच तिचं वाक्य मला सुचत नाही की हे असं सगळं कसं बोलू शकली. ती खरंच ती भूमी आहे का? असाही विचार आजी माझ्या मनातून दोनदा येऊन गेला की मी हे खरंच ऐकतोय की हे काही वाईट स्वप्न आहे, असंच मला वाटतंय. असं म्हणून आता आकाश हा आजीकडे रडत असतो. आता नंतर आकाश पुढे म्हणायला लागतो, आजी तुला माहिती आहे, मी माझ्या मित्रांचे लग्न झाले होते ना माझ्या लग्नाच्या अगोदर, तेव्हा मी ऐकायचो की लग्न झालं ना की बायको आणि आईमध्ये जो मुलगा असतो त्याची फरफट होत असते आणि त्याच्या दोघांमध्ये वाद होत असतात की त्याचं आयुष्य एकदम विचित्र होऊन जातं. परंतु नाही, माझं तसं नव्हतं असं मला कायम वाटायचं. कारण माझी आई ही खूप समजूतदार आहे, हेच माझ्यासमोर नेहमी चित्र असायचं. आणि माझी भूमी म्हणजेच तर समजूतदारपणाचा कळस, असंच सगळं होतं माझ्यासमोर. माझी अशी कधीही अवस्था होणार नाही कारण दोघीही खूप समजूतदार आहेत, असंच मला समोर नेहमी दिसायचं. परंतु नाही, आज तसं नाही. आज हे चित्र काही वेगळंच आहे. मी चुकीचा होतो. माझा जो काही भरोसा होता तो खूप चुकीचा ठरवला आज भूमीने. भूमीने आज जे काही बोलून दाखवलं ना, त्यावरून आज हे सिद्ध झालं की नाही, मी चुकलो. मी जो काही विश्वास ठेवला की माझं तसं काही होणार नाही, दोघीही मला समजून घेतील, परंतु भूमीने आज माझा तो विश्वास कायमचा मोडला.
कारण भूमीने माझ्यासोबत तशी वार्ता केली जी मी कधीही सहन करू शकणार नाही. आजी, मला खरंच खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मी भूमीशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. परंतु भूमी, तेव्हा मग आता आजी आकाशच्या डोळ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि त्याचं डोकं शांत करत असते. नंतर आता भूमी ही खालीच उभी असते आणि स्वतःला स्वतःला अगदी धीट करण्याचा प्रयत्न करते आणि निघून जात असते. तेवढ्यातच आता मागून रागिनी येते. रागिनी आल्याबरोबर भूमी पटकन मागून वळून पाहते आणि रागिनी म्हणायला लागते की काय गं, ही सगळी नाटकं चालली आहेत ना तुझी. मला माहिती आहे तू आकाशला घटस्फोट वगैरे काही देत नाही आहेस. तू मुद्दाम करतेस हे सगळं आणि आकाशला घटस्फोट देण्याचं नाटक करून तुला माझ्या हातातून प्रॉपर्टी बळकावून घ्यायची, म्हणून हे सगळं चाललंय ना तुझं. खरं तुझा घटस्फोट वगैरे काहीच नसेल, बरोबर ना. तेव्हा भूमी आता हसायला लागते आणि म्हणते की व्हेरी स्मार्ट आत्या, तुम्ही अगदी योग्य प्लॅन ओळखलाय हो माझा. तशा तर हुशार तुम्ही आहातच. तुम्हाला सगळं काही समजतं की कोणाचं प्लॅनिंग काय असतं आणि कोणाचं काय असतं. परंतु आत्या, एक गोष्ट तुम्ही विसरलात. तुम्ही बरबादीचा मुहूर्त काढलेलात ना आकाशचा. परंतु बघितलं, मी योग्य वेळी एक गोष्ट केली. तुम्ही तशा हुशारात, परंतु एकच चूक कायम नेहमी करत आलात. तुम्ही मला कायम कमी लेखत आलात. मला अंडर एस्टिमेट केलं. अगदी पहिल्या दिवसापासून, डे 1 पासून, ज्यावेळेला तुम्ही आकाशचा हात म्हणजेच आकाशला माझा हात मागायला आलेला होता, तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं की तुमचा मुलगा तर अशा प्रकारे होता आणि मी म्हणजे गरीब घरातली होती. गरीब घरातली मुलगी म्हणजे काय, आपल्या अंगठ्याच्या खाली दबून राहणार आहे, आपल्या विरोधात जाणार नाही, आपल्या गोष्टीही ऐकत राहील, गरीबाघरची म्हणून तोंड उघडणार नाही. परंतु तुम्ही चुकलात. तुम्ही एक गोष्ट विसरलात की गरीबाघरची व्यक्ती असली तरीही त्या व्यक्तीला स्वतःचा स्वाभिमान असतो आणि ती कितीही बायको कशी असली तरीही कायम ती आपल्या नवऱ्याच्या हिताचाच विचार करणार. आणि माझ्या नवऱ्याचं हित कशात आहे हे मला चांगलंच माहिती होतं आणि तुम्ही त्या हिताच्या वाईटावर टपलेल्या होतात आणि प्रत्येक वेळा तुम्ही आकाशच्या प्रॉपर्टीवर टपून होतात. हे जेव्हापासून मला समजलं तेव्हापासून मी तुमच्या विरोधात जायला सुरुवात केली होती. तुम्ही मला चुकलात, अंडर एस्टिमेट केलं. परंतु नाही, मी ते सगळं होऊ देणार नाही. काहीही झालं तरीही तुमचं हे जे काही खरं रूप आहे ना, ते मात्र आकाशसमोर एक ना एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही हे जे काही केलं, माझ्याबरोबर वागलात, त्याची शिक्षा मी तुम्हाला देणार आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्न पाहिली, ती भंग तर झाली. तुम्हाला काय वाटतं ते बघा, तिकडे समोर बघा, बघा तरी, असं म्हणून ती तिला समोर बघायला लागते आणि म्हणते की तो दिवस काही फार लांब नाही आहे आणि मला दिसतोय ना तो दिवस. ते बघा, आकाश तुम्हाला घराच्या बाहेर काढतोय आणि म्हणतोय की आई नावाला कलंक आहेस तू, मला तुला आई म्हणण्याची देखील लाज वाटते. मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, परंतु तू विश्वासघात केलास, माझा विश्वासघात. तुला प्रॉपर्टी, पैसा हवं होतं. हे सगळं तू असं बोलून दाखवलं नाही, परंतु तू खूप मोठी काही काही कारस्थानं केली. हे बघा, सगळं आकाश तुम्हाला बोलून दाखवत आहे आणि तो दिवस दिसतोय, मला अगदी स्पष्ट दिसतोय. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिंकलात रागिनी पटवर्धन, परंतु नाही. आकाश धक्के मारून तुम्हाला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच. असं म्हणून आता रागिनी तिच्यावर हात उचलते आणि तिला भूमीचा राग आलेला असतो. त्याच वेळेला भूमी हा तिचा हात धरते आणि तिचा हात धरून तिचा हात तिने अगदी गच्च पकडलेला असतो आणि रागिनीला स्वतःचा हातही तिच्या तावडीतून सोडवून घेता येत नसतो. भूमी म्हणते की हे बघ रागिनी पटवर्धन, काही झालं तरीही तुला यावेळेला मी लवकर सोडणार नाही आणि पुढचे 6 महिने तरीही प्रॉपर्टी जी आहे ही तुमच्या नावावर मी होऊ देणार नाही आणि पुढचे 6 महिने काही ही प्रॉपर्टी आणि या घरात मी तुम्हाला टिकू देणार नाही. असं चॅलेंज आता भूमी ही रागिनीला देते आणि असं चॅलेंज दिल्यानंतर रागिनीचा हात ती अगदी बाजूला फेकून टाकते आणि म्हणते की हे बघा, हे जे काही आहे ना तुमचं, ताबडतोब बंद करायचं आणि तुम्ही जर इथून पुढे माझ्यावर अशा प्रकारे हात उचलण्याचा प्रयत्न केला किंवा काही चुकीचं वागलात तर याद राखा, तुमचा जो हात आहे ना तो अगदी मुळासकट उपटून टाकेन मी. मग मला पुढे काही बोलायचं नाही. हे चॅलेंज आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. इथून पुढे माझ्या वाटेला जायचं नाही, अशी भूमी तिला धमकी देते आणि इथून पुढे तुम्हाला हे प्रॉपर्टीची स्वप्न आहेत ना, ती सगळी स्वप्न तुम्ही दिवा स्वप्न आता सोडून द्या. असं म्हणून भूमी तिकडून आता निघून चाललेली असते आणि रागिनीला आता भूमीचा खूप राग आलेला असतो. कारण काही झालं तरीही भूमी आता कशा प्रकारे स्वतःच्या आयुष्यात पुढे जाणार याची भीती तिला वाटत असते आणि कसे प्लॅन असतील याचीही भीती वाटत असते. भूमी जाता जाता तिला धमकी देऊनच जाते की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या प्रॉपर्टीतला एक फुटी कवडी, एक छदामही तुम्हाला मिळून देणार नाही. नंतर भूमी आता तिच्या घरी आलेली असते आणि बाहेर नीलांबरी रडत बसलेली असते. आता भूमी म्हणते की आई, अगं काय झालं, तू इथे का रडत बसलीस, एवढी थंडी वाऱ्याची इथे काय बसलीस, काय झालं.
तेव्हा आता नीलांबरी म्हणते की सगळं संपलं गं, माझं सगळं आयुष्य संपलं. आणि सावत्रपणाचा हा शिक्का असतो ना, जो शिक्का मोडतं तो खूप कठीण असतो. काही झालं तरीही कोणीही आपल्याला उभं करत नाही. अगं सगळ्या बाबतीत सावत्रपणाचीच ट्रीटमेंट मिळत आली आहे मला. काय करू ना, मला खरंच काही कळत नाही आहे. खूप त्रास होतो आहे मला या सगळ्याचा. माझं आयुष्य काय असणार आहे ना, याचीच मला भीती वाटत आहे. तेव्हा भूमी म्हणते की आई अगं मला जरा खरं खरं सांग की काय झालं आहे, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की अगं भूमी बाळा, मी तुला खोलीत ठेवून दिलं होतं ना, खोलीत बंद केलं होतं आणि त्याच वेळेला मग प्रशांत आला, त्याने सोडवलं. नंतर बाबांना प्रशांतने सगळं काही विचारलं तेव्हा प्रशांतने सगळं सांगितलं. मग तुझे बाबा माझ्यावर भडकले आणि त्यांनी मला घराच्या बाहेर काढून टाकलं. बघ ना माझी अवस्था काय झाली ती. मला त्या घराच्या बाहेर यावं लागलं. तेव्हा भूमी म्हणते की आई बाबांना हे सगळं समजलं म्हणून त्यांनी घराच्या बाहेर काढलं, बरोबर? कारण तुझं जे वागणं आहे ते बाबांना पूर्णपणे खटकलं. आतापर्यंत ते तुला काही बोलत नव्हते, सगळं गपचूप सहन करत होते. परंतु आई, एक सहन करण्याची पण लिमिट असते, एक पेशन्स असतो. तो जेव्हा संपतो तोपर्यंत माणूस काही करत नाही. एकदा की संपला की मग हाताबाहेर सगळं निघून गेलेलं असतं. आणि आई एक गोष्ट सांगते तुला मी, तू काही मला खोलीत बंद नाही केलेलंस, ठेवलं नव्हतंस. तू मला कोंडून ठेवलेलंस खोलीमध्ये, बंद खोलीत हे सगळं केलेलंस. परंतु जेव्हा बाबांना हे समजलं त्यांची रिॲक्शन होणं साहजिकच होतं ना. तेव्हा नीलांबरी हात जोडते, म्हणते की प्लीज प्लीज मला माफ कर भूमी, हे असं करू नका, मला घराच्या बाहेर नको काढू. तू प्लीज समजाव ना तुझ्या बाबांना. माझी चूक झाली, मी तुला असं खोलीत बंद केलं. परंतु मी माझ्या मुलीच्या हिताचा सगळा विचार करत होते गं. खरंच मला त्या रागिणीला मदत करायची होती, फक्त पुन्नूसाठी, बाकी काही नाही. बाकी माझ्या मनात तसं काही नव्हतं. प्लीज तू एकदा बाबांना समजाव ना, ते तुझं नक्की ऐकतील. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आई, शांत हो, मी समजावते बाबांना. परंतु जी रागिणी पटवर्धन आहे ना, ती आई चांगली बाई नाही आहे. ती कशी आहे ना ती मला चांगलीच माहिती आहे. ती आपल्या पुन्नूचा मागे पुढे जराही विचार करणार नाही. म्हणूनच मी तुला सांगते की सुधार, योग्य वेळी सुधार. चुकीच्या व्यक्तींना मदत करू नकोस, नाहीतर तुझेच असेच हाल होणार आहेत. म्हणूनच तुला लवकरात लवकर स्वतःला सुधारावं लागेल. त्या बाईला काहीही मदत करू नकोस. आणि आज माझ्यावर अवस्थाच तशी आली होती. मी योग्य वेळी जर महाजनांच्या घरी गेले नसते ना, तर आज खूप मोठा अनर्थ झाला असता. तुला कळतंय का काय केलंस तू? ठीक आहे, जरीही तू माझं नातं विसरलीस, आपलं नातं तू विसरलीस, तरी मी नातं विसरलं नाही. तू मला सावत्र आई म्हणतेस, परंतु मी तुला कधीही सावत्र मानलेलं नाही आहे, लक्षात ठेव. म्हणूनच तू नातं जरी विसरली तरी मी विसरलेले नाही. आणि मी बाबांना बोलणार आहे याबद्दल, आणि मी तुला वाचवणार आहे, असं भूमी तिला बोलते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पारितोष हा भूमीला फोन करून सांगतो की हे बघ भूमी, तुला एक काम करावं लागेल. रागिनी पटवर्धनचे जर तुला सगळे डाव हाणून पाडायचे असतील तर तुला एक गोष्ट करावी लागेल. ते म्हणजे की तुला महाजनांच्या घरी जाऊन राहावं लागेल. तिथे राहूनच तुला तिचे सगळे प्लॅन आहेत ते बाहेर काढता येईल, सगळे प्लॅन खोडून काढता येतील. त्याच वेळेला आता भूमीने इथे मस्त एक प्लॅन बनवलेला असतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने भूमी ही महाराजांच्या दत्ताच्या पादुका घेऊन आलेली असते आणि तिच्या डोक्यावर आता पदर असतो. आणि त्याच वेळेला ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून तिथे येते आणि पादुका तिकडे घरात ठेवते आणि स्वतःचा पदर चेहऱ्यावरचा बाजूला करते. समोर बघतो आकाश, तर ही भूमी असते आणि भूमीला पाहिल्यावर त्याला जबरदस्त आनंद होतो. परंतु रागिनी मात्र चेहरा खाली पाडून उभी असते. आता भूमी ही म्हणत असते की आता मी या घरामध्ये कायमची राहायला आलेली आहे. आता इथून पुढे तुम्ही माझे कधीही न बघितलेले रूप बघाल. असं पाहिल्यावर आता रागिणीला जबरदस्त मोठा धक्का बसतो. आता पुढे नेमकं भूमी काय काय करत राहणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.